विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी प्राध्यापिका सुनीता शिंदे, SM ज्युनियर कॉलेज नंदुरबार. माझा अध्यापन विषय शिक्षणशास्त्र. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 5 शैक्षणिक व्यवस्थापन आणि प्रशासन याच्या अभ्यासाला सुरुवात केली होती. आणि ह्या प्रकरणातील उपघटक अभ्यासण्यापूर्वी आपण इयत्ता 11वीतील शैक्षणिक व्यवस्थापन म्हणजे काय, शैक्षणिक व्यवस्थापकाची कार्य कोणती, शैक्षणिक व्यवस्थापनाची गरज आणि महत्त्व याची माहिती मी तुम्हाला सांगितली होती. आणि त्यानंतर आपण उत्तम शैक्षणिक व्यवस्थापनाची गुणवैशिष्ट्ये कोणती हे आपण अभ्यासलं. आज आपण याच पाठ्यपुस्तकातील नवीन उपघटक सुरू करतोय. बघा, पान नंबर 41 तुमच्या पुस्तकातील पान नंबर 41वर हा मुद्दा आलेला आहे. वर्ग व्यवस्थापक म्हणून शिक्षकाची कार्य कोणती. तर विद्यार्थी मित्रांनो, वर्ग व्यवस्थापन हे सर्व शिक्षकांना जमतं असं नाही, कारण वर्ग व्यवस्थापन ही एक कला आहे आणि शास्त्र देखील आहे. मग ज्या शिक्षकांजवळ ही कला नाही किंवा ज्यांना हे शास्त्र जमत नाही वर्ग व्यवस्थापनाचं, तर त्यांच्याजवळ इतर अनेक शैक्षणिक गुणवैशिष्ट्ये असूनही त्यांचा विद्यार्थ्यांसाठी काहीही उपयोग होत नाही. म्हणून वर्ग व्यवस्थापन हे प्रत्येक शिक्षकाला जमलंच पाहिजे. देशाचा भावी आणि सुजाण नागरिक घडवण्याची जबाबदारी कोणाकडे असते, तर शिक्षकाकडे असते. आणि शिक्षणाच्या माध्यमातून भविष्याची आव्हाने पेलणारा सक्षम विद्यार्थी जर घडवायचा असेल, तर जबाबदार वर्ग व्यवस्थापक म्हणून शिक्षकाला काही कार्य पार पाडावी लागतात. कारण बघा, आजचा विद्यार्थी हा उद्याचा भावी नागरिक आहे, देशाचा भावी नागरिक आहे असं आपण म्हणत असतो. आणि हा भावी नागरिक जेवढा सक्षम असेल, तर तेवढी त्याच्यासमोर येणारी आव्हाने किंवा समस्या तो सक्षमपणे पेलू शकत असतो. म्हणून एक जबाबदार वर्ग व्यवस्थापक म्हणून शिक्षकांनी कोणती कार्य पार पाडावीत ती आज आपण अभ्यासणार आहोत. तर त्यामध्ये पहिलं कार्य आहे, शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती कायम राहील आणि त्यांच्यात उत्तरोत्तर सुधारणा होईल याकडे सर्वतोपरीने शिक्षकाचे लक्ष असावे. म्हणजेच काय की शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती ही टिकून राहिली पाहिजे. विद्यार्थी अनुपस्थित राहता कामा नये. आणि विद्यार्थी जर वर्गात त्याची उपस्थिती टिकून राहिली तर त्याच्या प्रगतीमध्ये निश्चितच सुधारणाही होत असते. त्याच्या प्रगतीचा आलेख सतत कसा वर जाईल याकडे शिक्षकाने लक्ष दिले पाहिजे. त्यानंतर दुसरे कार्य आहे की ज्यावेळी शिक्षक वर्गात अध्यापनाचं कार्य करतात, मग अध्यापनादरम्यान जे पाठ्यघटक असतील त्या पाठ्यघटकांच्या आशयाला अनुसरून शिक्षकांनी अध्यापनाच्या विविध पद्धती आणि शैक्षणिक साधनांचा वापर केला पाहिजे. मग आता अध्यापनाच्या पद्धतींची आपल्याला उदाहरणं सांगता येतील की चर्चा पद्धती आहे, व्याख्यान पद्धती आहे, दिग्दर्शन पद्धती आहे, प्रश्नोत्तर पद्धती आहे. मग त्या पाठ्यघटकाच्या आशयाला अनुसरून कोणती पद्धती योग्य आहे, कोणत्या शैक्षणिक साधनांचा वापर शिक्षकाने करावा हे त्या शिक्षकाने ठरवलं पाहिजे. त्यानंतर तिसरं कार्य आहे की वर्गामध्ये जी अध्यापनाची प्रक्रिया सुरू असते, तर या प्रक्रियेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे. म्हणजेच काय की वर्गातील अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थ्याचा सक्रिय सहभाग असला पाहिजे. त्यानंतर चौथं कार्य आहे की वर्ग अध्यापनामध्ये लोकशाही वृत्तीचा स्वीकार व्हावा. त्या ठिकाणी एकाधिकारशाही नको. कारण बघा, आजची आधुनिक शिक्षण पद्धती जी आहे यामध्ये विद्यार्थी हा केंद्रस्थानी मानला जातो. विद्यार्थी केंद्रित किंवा बालक केंद्रित शिक्षण पद्धती आहे असं आपण म्हणतो. मग त्यामुळे जर शिक्षकाने लोकशाही वृत्तीचा स्वीकार वर्गाध्यापनामध्ये केला तर विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही वृत्ती ही जोपासली जात असते. म्हणून लोकशाही वृत्ती स्वीकार करण्याचा कल हा शिक्षकाचा असावा.
त्यानंतर 5वं कार्य आहे विद्यार्थ्यांमधील चांगल्या गुणांची वाढ व्हावी यासाठी शिक्षकांनी नेहमी सकारात्मक प्रोत्साहन दिलं पाहिजे. बघा, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये दोष किंवा उणिवा या कमी अधिक प्रमाणात असतातच. मग त्या विद्यार्थ्यांना सहानुभूतीपूर्वक समजावून सांगितल्या गेल्या पाहिजे आणि विद्यार्थ्याला सकारात्मक प्रोत्साहन दिलं तर नकारात्मक विचार त्याच्या मनामध्ये येणार नाही किंवा त्याच्या चांगल्या गुणांची निश्चितच वाढ होऊ शकते. त्यानंतर 6वं कार्य आहे की विद्यार्थ्यांवर शिस्त ही लादलेली नको, तर त्यापेक्षा स्वयंशिस्तीवर भर दिला जावा. विद्यार्थ्यांमध्ये आंतरिक शिस्त निर्माण केली पाहिजे, कारण दडपणाखालची शिस्त ही फार काळ टिकू शकत नाही. म्हणून बाह्य शिस्तीपेक्षा आणि लादलेल्या शिस्तीपेक्षा आंतरिक शिस्त ही जास्त महत्त्वाची असते. त्यानंतर 7वं कार्य आहे शिक्षकाचं की अध्ययन अध्यापनामधून विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान मिळवण्यासाठी किंवा त्यांच्यात वर्तन परिवर्तन व्हावं यासाठी शिक्षकांनी काही सुधारणात्मक बाबींसाठी सतत प्रेरणा विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. कारण बघा, प्रचंड प्रमाणामध्ये ज्ञान निर्माण होतं, रोज नवनवीन ज्ञान उदयाला येतं आणि विद्यार्थ्याचं ज्ञान जेवढं अद्ययावत असेल तर तेवढ्या त्याच्यातलं वर्तन परिवर्तन हे लवकर होऊ शकतं आणि त्याच्यातल्या सुधारणात्मक ज्या बाबी आहे ह्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली पाहिजे. नंतर 8वं कार्य आहे की वर्गातील वातावरण हे अध्ययन अध्यापनासाठी अनुकूल असलं पाहिजे. आनंददायी किंवा खेळीमेळीचं वातावरण हे वर्गामध्ये असलं पाहिजे, कारण अध्ययन बघा, पुढच्या पानावरती हा मुद्दा आलेला आहे, पान नंबर 42. कारण बघा, अध्ययन आणि अध्यापनाचं संपूर्ण यश हे कशावर अवलंबून असतं, तर वर्गातील वातावरणावर अवलंबून असतं. म्हणून हे वातावरण कसं असलं पाहिजे, तणावमुक्त असलं पाहिजे, म्हणजेच आनंददायी वातावरण असलं पाहिजे. त्यानंतर 9वं कार्य आहे शिक्षकाचं की वर्गामधील बघा काही विद्यार्थी हे समस्याग्रस्त असतात. मग अशा समस्याग्रस्त विद्यार्थ्यांसाठी समुपदेशक व मार्गदर्शक म्हणून शिक्षकाने भूमिका बजावली पाहिजे किंवा समुपदेशक किंवा मार्गदर्शकाची भूमिका शिक्षकाने पार पाडली पाहिजे. म्हणजेच तो विद्यार्थ्यांच्या ज्या वेगवेगळ्या समस्या असतील तर या समस्यांचं निराकरण करू शकेल. त्यानंतर 10वं कार्य आहे वर्ग व्यवस्थापक म्हणून बघा, अध्यापनादरम्यान जे काही उपक्रम राबवले जातात, मग या उपक्रमांसाठी लागणाऱ्या वेळेचं नियोजन हे शिक्षकाने केलं पाहिजे. आता बघा, आपण पाहतो की आताची अध्यापन पद्धती कशी आहे, कृतीयुक्त अध्ययन अध्यापन पद्धती आहे. त्यामुळे आता या कृतीयुक्त अध्ययन पद्धती अंतर्गत वेगवेगळे उपक्रम जर राबवायचे असतील तर मग अशा प्रकारे वर्ग व्यवस्थापक म्हणून अध्यापनादरम्यान जे नियोजन, उपक्रमांसाठी लागणाऱ्या वेळेचं नियोजन शिक्षकांनी केलं पाहिजे. त्यानंतर पुढचं कार्य आहे की वर्ग अध्यापनामधून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या विचारांना, क्षमतेला, अभिरुचीला दिशा मिळवून देण्याचे कार्य केले पाहिजे. बघा, विद्यार्थ्याचे वेगवेगळे विचार असतील, त्याच्या ज्या वेगवेगळ्या क्षमता असतील, त्याची अभिरुची म्हणजे त्याची आवड जी असेल तर याला संधी मिळाली पाहिजे, वाव मिळाला पाहिजे आणि तशी दिशा देण्याचं कार्य हे शिक्षकांनी केलं पाहिजे. त्यानंतर पुढचं कार्य आहे की एक जाणकार म्हणून शिक्षकाला विविध उपक्रमांना अनुसरून विद्यार्थ्यांचे विविध गट तयार करणे, त्यांचा नेता ठरवणे, त्यांच्याकडून सांघिक कार्य करून घेणे आवश्यक आहे. कारण बघा, जर विद्यार्थी वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी होत असतील, मग गटानुसार जर त्यांना सहभागी करून घ्यायचं असेल तर त्यासाठी त्यांचे गट तयार करणं, त्या गटाचा नेता ठरवणं आणि त्यांच्याकडनं सांघिक कार्य ग्रुपमधून किंवा गटामधून कार्य करून घेणं
हे खूप महत्त्वाचं असतं. कारण बघा, विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव होते आणि ते आपली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतात. त्यानंतर पुढचं कार्य आहे की शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य आणि साधनांची जी आवश्यकता असते तर ही साधनं त्यांना पुरवली पाहिजे. बघा, ज्यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधनं हवी असतील, ज्या प्रमाणात हवी असतील, तर त्या प्रमाणामध्ये शिक्षकांनी ह्या शैक्षणिक साधनांचा ही साधने जी आहेत तर ही विद्यार्थ्यांना पुरवली पाहिजे. तर विद्यार्थी वेगवेगळे उपक्रम जे आहेत किंवा ते ते त्या उपक्रमांमध्ये ते चांगल्या प्रकारे ते उपक्रम तयार करू शकतील किंवा त्या उपक्रमांचं जे सादरीकरण आहे तर हे चांगल्या प्रकारे ते करू शकतील. त्यानंतर शिस्तविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करत विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण करण्याचा शिक्षकांनी प्रयत्न केला पाहिजे. एक वर्ग व्यवस्थापक म्हणून ही त्यांची जबाबदारी अतिशय महत्त्वाची ठरते. आणि त्यानंतर शेवटचं कार्य आहे शिक्षकांचं की शिक्षकांनी विद्यार्थी आणि प्रशासन या दोघांमध्ये उत्तम संप्रेषकाची भूमिका बजावली पाहिजे, पार पाडली पाहिजे. मग प्रशासन हे शालेय प्रशासन पण असेल त्यामध्ये, तर त्या म्हणजे शिक्षकाने विद्यार्थी आणि प्रशासन यामध्ये उत्तम संप्रेषक म्हणून काम केलं पाहिजे. विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत या समस्या शिक्षकांनी प्रशासनापर्यंत पोहोचवल्या पाहिजे आणि प्रशासनाची भूमिका त्या संदर्भात काय आहे तर ती पण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली गेली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक वर्ग व्यवस्थापक म्हणून शिक्षकाची कार्य कोणकोणती आहेत ही आपण अभ्यासली. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नवीन उपघटक अभ्यासाला सुरुवात करू. आज आपण इथेच थांबूया. मी तुमचा निरोप घेते. घरी राहा, सुरक्षित राहा.